नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक शानदार गोष्ट घेऊन आलोय। एक राजा होता आणि त्याला मात्र एक छंद होता। संध्याकाळी स्वप्न पडलं की सकाळी त्याला गावातले लोक बोलवायचे आणि त्यांना विचारायचं की या स्वप्नाचा काय अर्थ झाला, त्या स्वप्नाचा काय अर्थ झाला। गावातल्या लोकांनी त्याला अर्थ सांगितला की मग मात्र तो खुश व्हायचा। पण भानगड अशी झाली, एके दिवशी असं स्वप्न पडलं की राजाचे सगळे दात पडले आणि पुढचा एकच दात राहिला। अख्खं गाव बोलवलं, या स्वप्नाचं मात्र कुणालाच अर्थ कळाना की नेमका असेल काय। म्हणले बाहेर गावात एक विद्वान माणूस राहतोय, त्याला बोलवा, तो या स्वप्नाचा अर्थ खरा खरा सांगून देईल। तो विद्वान माणूस बोलावला आणि त्याला विचारलं की नेमका या स्वप्नाचा अर्थ आहे काय। माझे सगळे दात पडले आणि पुढचा एकच राहिला। तो विद्वान माणूस म्हणला, या स्वप्नाचा एक अर्थ असा होतोय की तुझ्या घरातले सगळे मरतील आणि तू राहशील फक्त। तो म्हणला, हा एवढा एवढा माणूस आणि मला म्हणतो की सगळ्या घरातली माणसं मरतील आणि तू राहशील। पहिलं त्याला कोंडून टाकलं आणि म्हणला, याला सोडायचं नाही, कमीत कमी 1 वर्षभर तरी। मग राजा म्हणला, दुसरी माणसं बोलवा, आपण त्यांना ह्या स्वप्नाचा अर्थ विचारू। कुणी यायला पण तयार नाही, कारण जर काही सांगण्यात चुकलं तर राजा बंदीखान्यात टाकतोय। कुणी यायला पण तयार नाही। त्यातून एक साधा सरळ मुलगा उठला आणि तो म्हणला, राजश्री, या स्वप्नाचा अर्थ मला कळतोय। तो म्हणला, काय? की तुमचे सगळे दात पडलेत आणि समोरचा फक्त एक राहिलाय। या स्वप्नाचा अर्थ असा होतो की सगळ्यात जास्त आयुष्य हे तुम्हाला दिले। राजा खुश झाला, वाह। त्यानं त्याला एक मस्त हिऱ्या मोत्याची बॅग भरून दिली। जा म्हणला। तो साधा सुद्धा मुलगा हिऱ्या मोत्याची बॅग घेतली आणि निघाला। जाता जाता त्या माणसाकडे गेला की ज्याला बंदीखान्यात टाकलं होतं। त्या माणसानं विचारलं, असं नेमकं तू राजाला काय सांगितलंस की तुला हिऱ्या मोत्याची बॅग दिली? तो मला, तुम्ही जे सांगितलं तेच। मला काय, सगळ्यात जास्त आयुष्य तुमचं मोठं आहे। तुझ्या सांगण्यात फरक पडला आणि माझ्या पण सांगण्यात फरक पडला। तू काय म्हणालास की तुझ्या घरातले सगळे मरतील आणि तू राहशील, आणि मी काय म्हणलो, तुमचं आयुष्य सगळ्यात जास्त आहे। बोलणं तेच, फक्त सांगण्यात फरक। तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा आणि भेटू उद्याच्याला। तोपर्यंत नमस्कार।